आज विधिमंडळामध्ये एक बिल मांडण्यासाठी कामकाज पत्रिकेत दाखवलं आहे. ते बिल मांडून लगेच संमत सुद्धा करण्यासाठी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. हे बिल जरी नक्षलवादी अर्बन नक्षलवादी डाव पुढे करून आणलं गेलं असलं तरी हे बिल इतकं मोठं बिल आहे आणि या बिलामधील एकूणच तरतुदी बघितल्यानंतर सामान्य माणसाला आणि विरोधकाला संपुष्टात आणण्यासाठी हे बिल कदाचित आणलं असावं. ज्या UAPAचा जे केंद्राने कायदा केला, खरं तर केंद्राने कायदा केल्यानंतर ह्या अशा प्रकारचं बिल राज्यात आणायची गरज काय हा खरा प्रश्न येतो. परंतु निवडणुकीच्या तोंडावर हे बिल आणून सर्वसामान्य माणसाला जो विरोधात बोलेल, जो व्हॉट्सअपवर विरोधात काही बोलेल, अशा कोणत्याही व्यक्तीला अर्बन नक्षलवादी ठरवून त्याला 3 वर्षापर्यंत आतमध्ये ठेवू शकतात. अशा प्रकारची व्यवस्था या बिलामध्ये आहे. तेवढंच नाही तर एखाद्या संस्थेतील व्यक्ती जर सरकारच्या विरुद्ध, सार्वजनिक व्यवस्थेच्या विरुद्ध बोलला तर त्यामध्ये सुद्धा त्याला कारवाईसाठी तो पात्र ठरेल आणि संस्थेला सुद्धा संस्थेवर सुद्धा बंदी घालता येईल. अशा प्रकारचं हे बिल आहे. म्हणजे मुळातच या बिलामागील जो छुपा एजेंडा आहे, हा पूर्ण अजेंडा हा मला वाटतं RSSच्या पोतडीतून बाहेर पडला असावा की काय, अशा प्रकारची व्यवस्था या बिलामध्ये दिसते आहे. म्हणजेच इतर कोणत्याही संस्था सरकार विरुद्ध, शासकीय व्यवस्थेविरुद्ध उद्या उभ्याच राहता कामा नये आणि जर त्याला लगेच बंदी घालून त्याला थांबवता येईल आणि देशामध्ये केवळ एकमेव संस्था शिल्लक राहील, अशा प्रकारची स्थिती मला दिसते आहे. कायद्याच्या एखाद्या न्यायालयामध्ये न्यायाधीश आहेत आणि नातेवाईक म्हणून जरी फोन केला आणि उद्या चौकशीत काही प्रकरणं आली तर त्यामध्ये सुद्धा दोषी धरता येईल. एक बिल पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोकळा श्वासच घेऊ द्यायचा नाही आणि इतकी मोठी बंधनं त्यांच्यावर लावायची, अशा प्रकारची तरतूद या बिलामध्ये आता दिसते आहे. म्हणून आम्ही तर या बिलाला विरोध करणार आहोत, पण सरकार घाई का करताय निवडणुकीच्या तोंडावर? त्यांना विरोधकांचा आवाज दाबायचा आहे का? जे लोकसभेमध्ये राज्यात सपाटून मार खाल्लेले सरकार, लोकांचा विश्वास गमावलेल्या सरकारला एक दहशत निर्माण करून राज्यामध्ये निवडणूक जिंकायची आहेत का, हा खरा प्रश्न पडतोय. अशा प्रकारचे बिल या ठिकाणी आम्हाला दिसतोय. याच्यावर सविस्तर चर्चा होईल, त्यावेळेस आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत. नाही, राणे साहेबांनी जे काही म्हटलं असतील ते खरं म्हणजे मोठे नेते आहेत. ते त्यांनी ज्यावेळेस पक्ष सोडला त्यावेळेस मी त्यांच्या सोबत गेलो नाही. त्या रागापोटी कदाचित त्यांचं हे स्टेटमेंट असावं असं मला वाटतं. त्यापेक्षा मला अधिक बोलायची गरज नाही. नहीं, देखिए सेंट्रल गवर्नमेंट ने UAP के अंतर्गत जो कुछ कानून में प्रावधान किया था, कानून में बदलाव किया था, वो नया कानून स्थापित किया था, तो राज्य में ऐसी तरह के वो सेंट्रल का भी कानून होने के बाद स्टेट के अंदर में ऐसे कानून में बदलाव की जरूरत नहीं थी. स्टेट को कानून करने की जरूरत नहीं थी. फिर भी
अर्बन नक्सल के नाम पर, नक्सलवादी के नाम पर, नक्सलवादी अर्बन नक्सल का नाम सामने करके महाराष्ट्र के जनता को, विरोधियों को, अपोजिशन को डराना चाहती है सरकार और दहशत करके वो चुनाव जो है पार्लियामेंट का, वो चुनाव में महाराष्ट्र की जनता ने इनको आसमान बताया। ऐसे स्थिति में एक विरोधियों का, अपोजिशन का आवाज दबाकर ये चुनाव जीतना चाहते। ये बिल में जो प्रावधान किया गया है वो एक बदला ले सकते हैं किसी से भी, ऐसी स्थिति है। व्हाट्सएप में अगर कुछ पोस्ट आई तो भी आप 3 साल के लिए अंदर जाओगे। आपकी कोई संस्था का एक कोई सदस्य भी बात करता है तो उनके ऊपर कार्रवाई होगी। अगर सरकार के खिलाफ में बात करोगे तो भी बात होगी। सरकार की व्यवस्था के खिलाफ में आप स्टेटमेंट करोगे तो भी आपको 3 साल अंदर जाना पड़ेगा। ये जो तैयारी दिखती है ये राज्य को तानाशाही पद्धति से आगे बढ़ाने की दिखती है और जो सरकार की व्यवस्था के खिलाफ खड़ा होगा उसको हम दबाएंगे। उसका आवाज दबाने का काम, उसको जेल में डालने का प्रावधान इस बिल में नजर आता है। तो हम तो विरोध इस बिल का करेंगे, परंतु ये बिल सरकार पीछे ले ये भी मांग रही है। सर, 2 बातें हैं। तो पेपर लीक को लेकर सरकार कह रही है इस सेशन में भी पास करेंगे, पर उसको लेकर कोई बात हो नहीं रही है। और दूसरी बात, आपने असेंबली सेशन को एक दिन एक्सटेंड करने की बात नहीं, आज शाम को मीटिंग लेने की बात हुई है बीएससी की, और उस बीएससी के मीटिंग में बिजनेस एडवाइजरी कमेटी जो है उसमें इस बारे में चर्चा करें। नाही, या पूजा खेडकरांच्या संदर्भात जे काही मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये, वृत्तपत्रामध्ये त्यांनी केलेली जी काही कृत्य आहे म्हणजे त्यांच्या अधिकाराच्या संदर्भात, ते IAS अधिकाराला अशोभनीय आहे हे आता स्पष्ट आहे। आणि त्यांनी ज्या पद्धतीनं क्रिमिनियरचा वापर केला, वडील 40 कोटीचे मालक आहेत आणि ते क्रिमिनियर मध्ये बसवून त्यांनी ते पद लाटलं आणि त्याचा फायदा घेतला। कधी ते ब्लाइंड म्हणून, कधी ते कानाला ऐकूच येत नाही म्हणून हे सर्टिफिकेट वगैरे जोडल्या गेल्या आणि त्यांनी ते बनावट सर्टिफिकेट घेतल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणाची सर्व उच्चस्तरीय चौकशी करावी अशी सर्व स्तरावरून मागणी आहे आणि आम्ही सुद्धा तीच मागणी करतो। नहीं, पूजा खेड़कर जो यूपीएससी पास आउट हुई है और प्रोबेशन पे काम करती थी पुणे में, इसके बारे में सोशल मीडिया हो बहुत सारे न्यूज आए हैं और उन्होंने प्रोबेशन पीरियड में जिस तरह से बर्ताव किया है और उसके बाद जो सामने चीजें आई है, उन्होंने क्रिमिनियर का झूठ सर्टिफिकेट बनाया क्योंकि उनके फादर ने पार्लियामेंट का चुनाव लड़ा, तब असेंबली का या पार्लियामेंट का, तो 40 करोड़ की प्रॉपर्टी उन्होंने बताई। तो 8 लाख रुपए के क्रिमिनियर में वो आती नहीं, वो झूठी सर्टिफिकेट। उन्होंने ये भी कहा कि मेडिकल सर्टिफिकेट्स गलत तरीके से इस्तेमाल किया और उन्होंने बनावट सर्टिफिकेट लिया। इसकी भी जांच होने की मांग हमने मीडिया से पढ़ी है। जो जनता की मांग है वही मांग हम करते हैं। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.